प्राध्यापक महेंद्र अंतराव कांबळे। आपण पाहत आहात हद्दपार न्यूज। निवेदन पीआय साहेबांना सुद्धा दिले। त्यांनी भरपूर वेळ आमच्यासोबत चर्चा केली। सर्व साधक बाधक सगळ्या विषयावर चर्चा झाली। त्यांनी स्वतः पीआय साहेब आमच्यासोबत इथं तहसीलदार साहेबांकडे आले। त्यांनी सांगितलं की बाबा त्या लोकांच्या भावना खूप तीव्र आहेत। जर उद्याच्याला त्यांच्या जीवितवाला काही धोका झाला तर आपण इथले अधिकारी म्हणून आपण त्याला जबाबदार असू। त्यामुळे आपण योग्य ते मध्यस्थी इथून केली गेली पाहिजे। तर तहसीलदार साहेब आपल्याकडे 3:30 ते 4 वाजता इथं येणार आहेत आणि आपलं एक शिष्टमंडळ घेऊन त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपल्याला घेऊन जाणार आहेत आणि चर्चा करणार आहेत। परंतु मित्रांनो, अशा चर्चा 15 ते 20 वर्षापासून आपण चर्चा करत आलो। पॉझिटिव्ह निर्णय येत राहिले। पॉझिटिव्ह म्हणलं की आपल्याच अंगावर काटा यायला की शासन पॉझिटिव्ह आहे। हे शासन कसं पॉझिटिव्ह आहे, कोणत्या रोगात पॉझिटिव्ह आहे कोणाला काय माहित नाही। त्यामुळे मित्रांनो, आपण जास्त संख्येने पातळी गाठावी। आपली संख्या इथं आपण लोकांना दाखवून द्यावी, इथल्या अधिकाऱ्यांना दाखवून द्यावी आणि इथली दाहकता ही मुंबईच्या मंत्रालयापर्यंत पोहोचली पाहिजे। एवढी संख्या आपल्याला इथं जमवायची आहे। त्यामुळे प्रत्येक शाळेने जेवढा स्टाफ आहे त्या स्टाफपैकी 50% स्टाफ जरी इथं पाठवला, आपल्याला उच्च माध्यमिक शाळा आपल्या जिल्ह्यामध्ये 65 आहेत आणि त्यानंतर 20% मध्ये आलेला 35 आहे। म्हणजे 100च्या जवळपास या फक्त उच्च माध्यमिक शाळा आहेत किंवा कनिष्ठ महाविद्यालय आहेत। आणि प्राथमिक माध्यमिकचा जर आपण विचार केला तर 200 ते 250 शाळा आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत। 484 शाळा आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत। 484 शाळेमधून जर 50% स्टाफ जरी इथं आला, 50%, तरीही हा रोड तुम्ही उद्या ब्लॉक करू शकता। हा रोड तुम्ही असे जर निवांत बसलेत, तुमचा उपद्रवच नाही कोणाला, तुम्ही किती दिवस बसले तर त्यांना काय घेणार। तुमचा जेव्हा उपद्रव मूल्य तुमचे शासनाला दिसतील तेव्हा ते निर्णय घेण्यासाठी भाग पडतील त्यांना। त्यामुळे मित्रांनो, आपण शांततेने बसून आपलं काही होणार नाही। घरच्या लोकांना आवाहन करा। सरकार जसं गेंड्याची कातडी पांघरून झोपलंय तसेच आपले सुद्धा घर बसे गेंड्याची कातडी ओढून घरात बसलेत। त्यांना जरा जागृत करा, कारण की ते सोंग घेऊन झोपलेले आहेत। आपले सहकार्य मित्रांनो इथं बसले तेवढ्यांनाच पगाराची गरज नाही, पगाराची गरज सगळ्यांना आहे। त्यामुळे जेही घरी बसून आहेत त्यांना पुन्हा पुन्हा आवाहन करतो की 50% स्टाफ तरी या साई जन्मभूमी पाथरी येथे लोकांनी, मुख्याध्यापकांनी, संस्थाचालक यांना विनंती करतो, मुख्याध्यापक प्राचार्य यांना विनंती करतो की तुम्ही तुमचा अर्धा स्टाफ तरी इथं